हे बघा आपल्याला बटाट्याच्या पापड्या करायच्या आहेत. त्याच्यासाठी ना 5 किलो बटाटे घेतले आणि 5 वाटी साबुदाणा घेतला. तो भाजून घ्यायचा, बारीक करायचा. दाखवते मी. बरोबर हे ते सारखंच झालंय. काय होतं पण नाही ते 4 बटाटे घातले ना. ते 1 किलोची जागा आहे ना गं. 1 किलो मीडियम वाटी घ्यायची. लई छोटी नाही, लई मोठी पण नाही. हे बघा ह्या आकाराची वाटी घ्यायची. 1 किलोला 1 वाटी भाजून दळून मग मळताना दाखवते. कसा भाजायचा असा फुलला पाहिजे म्हणजे पटकन बारीक होतो. हे बघा लालसर थोडासा झाला, कलर बदलला. आता बस करायचं. नाही साडीवर कविता सांग किती शिट्ट्या घ्यायच्या सांग ना. किती घ्यायच्या? 4 शिट्टे. 4 शिट्ट्या घ्या त्याच्या. मग बटाटे मस्त उकळत. हा सांग. हे बघा या बारीक करायचं. दाखवते मी बारीक करताना. दोन शिट्ट्या झाले की मोठं शिट्ट्या केल्या. चाळून घ्यायचं पुरण चाळणीने. हे परत अजून राहिलेलं आहे ना, परत अजून थोडंसं बारीक करायचं म्हणजे कडक लागत नाही. हे बघा आता बारीक झालेलं आहे. आता डायरेक्ट घेतलं तरी चालत, कारण त्याच्यात फक्त आहे ना आपल्याला आता कडक एखादा मोठा राहिला नाही पाहिजे ना, म्हणून बारीक करायचं असतं. ते दाखवायला लागते. आता याला भिजवायचं. हे पीठ आता भिजून घ्यायचे. मला दाखवतो आपण भिजवताना. आता भिजवता. आता हे पीठ भिजवताना अशी काळजी घ्यायची आहे का याला एकदम छान असं मऊसूत भिजवलं पाहिजे. जर मऊ नाही भिजवलं ना त्याच्यात अशी गाठ तयार होती आणि गाठ खूप खाताना कडक लागते. म्हणून पीठ भिजवताना अशी गाठ नाही झाली पाहिजे याची काळजी घ्यायची. मग पीठ भिजवताना खूप चांगलं हलवायचं त्याला पटापटा. तांबा की आता टाक थोडंसं पाणी. बस हे बघा असं याच्यात आहे ना, हे बघा अशी गाठ नाही आली पाहिजे. ही गाठ अशी सगळी दाबून दाबून फोडून काढायची, नाहीतर मग नंतर पापडात मग अशी दाखवल्यासारखी गाठ तयार होती. मग ती खाताना कडक लागते. गार होऊन दळलं ना. आता हे पीठ आहे ना 8 तासासाठी भिजायला ठेवायचं. तोपर्यंत बटाटे उकडून सोलून किसून घ्यायचे. मग आपण मळताना परत ठेव जा. हे बघा सगळं भेगं पडलंय. छानसा बटाटा शिजला. छान बटाटा शिजून झालाय. आता तुझी कविता क्या हुआ? सिर्फ बैठने का माटी का पेट काम करतात. तेवढंच प्रेमान टाकावं लागत आम्हाला. पण प्रेमानेच असं असतं. नाही त्याचं बरीच करायचंय मला. तिला वाटत नाही सासू आणि त्याच्या काय 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 प्रेमाने वेळी तिच्या वजन पाटके दोन भेटतात. ती गरम आहे गरम. हे बघा मीठ घेतलंय आपण, लाल तिखट घेतलं,
हिरवी मिरची घेतली, कारण आपल्याला 2 प्रकार करायचे, एक लाल तिखटाचं करायचं आणि एक हिरवी मिरचीचं करायचं. हे बघा आपण हे पीठ भिजत ठेवलेलं आहे. आता हे आपण ना 5 किलोला 5 वाट्या घेतलेल्या आहे. ह्याचा अर्धा भाग करून याला अर्ध घ्यायचे आणि याला अर्ध घ्यायचे. आता आपण आधी पीठ काढू, मग मीठ काढू. थांबा की आम्ही टाकतो. हां तुझ्या ह्याच्यात त्याच्यात खूप खालच्या ह्याच्यात घे. हा थोडी 2 बाळा लागतात यावर. आईला देती. हे बघा आपल्याला हिरवी मिरचीचं करायचं आहे. ज्याला जसं तिखट पाहिजे असेल त्या प्रमाणानुसार तिखट वापरा. हे ना प्रमाणानुसारच टाका. जर कमी टाकलं तर मग छान नाही लागत. त्याच्यामुळे लई नाही झालं पाहिजे, लई कमी पण नका टाकू, म्हणजे चव लागत नाही. आणि मस्त कालून घ्यायचं परत. आपल्याला लाल तिखट टाकायचं. प्रमाणानुसार मीठ घ्या. आणि आपण हे हिरवी मिरचीचं केलं, आता आपल्याला हे लाल तिखटाचं करायचं. मग लाल तिखट आणि हे टाकून आता कालून घ्यायचं. आणि त्याला जसं पाहिजे तसं मिठाचं प्रमाण करा, पण व्यवस्थित टाकल्याने चवदार लागते. लई कमी नाही टाकायचं. आणि परत देतील थोडं. काढायचं काय परत तुझ्याकडे मोबाईल मध्ये येत आहे. ओ बाळा उलटलेलं आहे मुली त्या नाही का राहिले बाई. आपण लवकर उलटायला पाहिजे. याचं टाक नाही. फुलली ग. हे बघ.